Welcome in series of turn on and turn off method of thyristors. We already studied that in lecture number 7, turn off method of thyristor. There are two types of turn off method of thyristor. First one is the natural commutation and second one is the forced commutation. In natural commutation use AC supply for to turn off SCR, and in forced commutation use DC supply to turn off SCR. In forced commutations are classified into different types such as class A commutation, class B commutation, class C commutation, class D and class A. Now in lecture number 8 we will study the here class A commutation and class B commutation. First one, see that class A commutation. What is the meaning of class A commutation? Class A commutation is also called as a resonant commutation or load commutations. In this commutation is nothing but to turn off SCR. In this commutation, the source of commutation voltage is in the load. This load must be an underdamped RLC supplied with a DC supply so that natural zero is obtained. In class A commutations, the commutating components L and C are connected either parallel or series with the load resistance R as shown in figure. See here, this is the figure of class A commutations. Class A commutation is basically consist into SCR. क्लास ए कम्युटेशन हा कशापासून तयार झालेला आहे? क्लास ए कम्युटेशनला DC पॉवर सप्लाय अप्लाय करावा लागतो. त्यानंतर हा जो क्लास ए कम्युटेशन आहे तो कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. या क्लास ए कम्युटेशनचं द कन्स्ट्रक्शन डायग्राम ऑफ क्लास ए कम्युटेशन इज ॲज शोन इन फिगर. द बेसिकली क्लास ए कम्युटेशन हा कशापासून तयार झालेला आहे? DC पॉवर सप्लाय SCR. L is nothing but inductor and C is nothing but capacitor and RL is nothing but load resistance RL here. इथं काय केलेलं आहे? R आणि C हे एकमेकाच्या पॅरलल आहेत आणि L आणि C हे सिरीजमध्ये आहेत. ह्यापैकी L आणि C हे कशासाठी यूज केलेले आहेत? SCR ला टर्न ऑफ करण्यासाठी आपण कोणते कॉम्पोनंट यूज करतोय? L आणि C. आणि L आणि C ला कोणते कॉम्पोनंट म्हणायचे? कम्युटेटिंग कॉम्पोनंट. L आणि C ला कोणते कॉम्पोनंट म्हणायचे? कम्युटेटिंग कॉम्पोनंट. RL हा काय आहे? लोड रेजिस्टन्स RL आहे इथं. द कम्युटेटिंग कॉम्पोनंट कुणाला म्हणायचं? L अँड C आर कनेक्टेड आयदर इन सिरीज. आपण L आणि C ला सिरीजमध्ये पण कनेक्ट करू शकतो किंवा पॅरललमध्ये पण काय करू शकतो? कनेक्ट करू शकतो विथ लोड रेजिस्टन्स R. म्हणजे R लोड रेजिस्टन्स R आहे. तो लोड रेजिस्टन्स R हा L आणि C आपण सिरीजमध्ये पण कनेक्ट करू शकतो किंवा तो पॅरललमध्ये पण काय करू शकतो? कनेक्ट करू शकतो. The value of load resistance and commutating component are selected in such a way that the circuit is going into the underdamped condition. Underdamped condition म्हणजे काय? L आणि C ची व्हॅल्यू अशी चूज करायची की अंडरडॅम्प्ड कंडिशन काय व्हायला पाहिजे? तयार व्हायला पाहिजे. आणि ह्या कंडिशनला आपण काय म्हणतोय? अंडरडॅम्प्ड कंडिशन. ही जी कंडिशन आहे ह्या कंडिशनला काय म्हणतोय आपण? अंडरडॅम्प्ड कंडिशन. ही कंडिशन कशी तयार होते? ही कंडिशन अशी तयार होण्यासाठी आपल्याला L आणि C ह्या दोन व्हॅल्यू ह्या पद्धतीनं सिलेक्ट करायच्या की ऑल ओव्हर सर्किट हे अंडरडॅम्प्ड रिझोनंट सर्किटमध्ये काय व्हायला पाहिजे? जनरेट म्हणजे वर्क व्हायला पाहिजे. L आणि C च्या व्हॅल्यू अशा व्हॅल्यू चूज करायच्या की त्यामुळं अंडरडॅम्प्ड कंडिशन काय व्हायला पाहिजे? ह्या सर्किटरीमध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि अंडरडॅम्प्ड सर्किटरी तयार झाली की हा SCR काय होतं? ऑटोमॅटिकली काय होतं? टर्न ऑफ होतो. म्हणून इथं लिहिलेलं आहे बघा. द व्हॅल्यू ऑफ लोड रेजिस्टन्स अँड कम्युटेटिंग कॉम्पोनंट्स आर सिलेक्टेड in such a way that they forms a underdamped resonant circuit to produce the natural zero. म्हणजे हे जर सर्किट ह्या पद्धतीनं वर्क होत गेलं तर ते लास्टला काय होतं? झिरोला काय होतं? टच होतं इथं. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? अंडरडॅम्प्ड सर्किट. When the SCR is triggered, the forward current flow starts through the कपॅसिटर. आता इथं बघा, इथं मी काय केलं? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी ही कशाला कनेक्ट केली? ॲनोडला कनेक्ट केली. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी ही कशाला कनेक्ट केली? कॅथोडला कनेक्ट केली. तर त्यावेळी SCRचं
SCRचं फॉरवर्ड बायसमध्ये वर्क होणार आणि SCR फॉरवर्ड बायसमध्ये वर्क झाल्यानंतर गेटला आपण काय केला, सप्लाय दिला. गेटला ह्या पॉझिटिव्ह सप्लाय इथं अप्लाय केला. गेटला ज्यावेळेला पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय केला आणि SCR फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये असेल तर SCR ऑटोमॅटिकली काय होतं, टर्न ऑन होतो आणि SCR टर्न ऑन झाला की सर्किटरीमधून हा कोणता करंट फ्लो होतो, आय करंट हा सर्किटरीमधून फ्लो होतो. कोणता करंट फ्लो होतो, आय करंट. म्हणजे हा ICR करंट हा सर्किटरीमधून काय झाला, फ्लो झाला. हा कोणता करंट फ्लो झाला, ICR करंट हा सर्किटरीमधून फ्लो झाला. म्हणजे ज्यावेळेला करंट हा फ्लो होतो, कोणता, आय करंट हा ज्यावेळेला सर्किटरीमधून फ्लो होतो. करंट कसा फ्लो होणार आहे, ह्या पद्धतीने तुमचा करंटचं नेचर कसं असणार आहे, ह्या पद्धतीनं करंट तुमचा काय होणार आहे, फ्लो होणार आहे. म्हणजे ज्यावेळेला करंट फ्लो होतो त्यावेळेला कपॅसिटर काय होणार आहे, जसा जसा करंट फ्लो होणार तसं तसं कपॅसिटर काय होणार, हा चार्ज होत जाणार आणि तो कुठंपर्यंत चार्ज होणार, अप टू दी पीक पॉईंटपर्यंत कपॅसिटर काय होणार, चार्ज होणार. म्हणजे ज्या वेळेला कपॅसिटर व्होल्टेज हे सप्लाइड व्होल्टेज VDC पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेला कपॅसिटर काय होणार आहे, हा डिस्चार्ज होणार. म्हणजे कपॅसिटर काय झाला, ज्यावेळेला कपॅसिटरला करंट फ्लो व्हायला लागला त्यावेळेला कपॅसिटर काय व्हायला, चार्ज व्हायला लागला. कुठंपर्यंत चार्ज व्हायला लागला, पीक पॉईंटपर्यंत कपॅसिटर काय व्हायला लागला, चार्ज व्हायला लागला. पीक पॉईंट म्हणजे काय, ज्यावेळेला कपॅसिटर व्होल्टेज हे सप्लाइड व्होल्टेजपेक्षा जास्त असेल त्यावेळेला कपॅसिटरचा काय झाला, तो पीक पॉईंट झाला. ज्यावेळेला कपॅसिटर पीक पॉईंटला रीच होणार त्यावेळेला कपॅसिटर काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. आणि कपॅसिटर डिस्चार्ज झाला की सर्किटरीमधून काय होणार नाही, करंट फ्लो होणार नाही. म्हणजे करंट काय होणार नाही, फ्लो होणार नाही. नेक्स्ट ज्यावेळेला कपॅसिटर तुमचा डिस्चार्ज व्हायला लागला की SCR पण ऑटोमॅटिकली काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे आणि लोड रेजिस्टरच्या अक्रॉस तुम्हाला ही वेव्हफॉर्म इथं भेटणार आहे. ही वेव्हफॉर्म इथं भेटणार आहे. कोणती वेव्हफॉर्म, ही वेव्हफॉर्म इथं भेटणार आहे. इथं काय होणार आहे, SCR हा अल्फा झाला. इथं SCR काय झाला, टर्न ऑफ झाला. इथं SCR काय होणार आहे, टर्न ऑन होणार आहे आणि हे अक्रॉस VCR लोड व्होल्टेजच्या अक्रॉस काय होणार आहे, ही सर्किट. म्हणून इथं दिलेलं आहे बघा, when the thyristor of SCR is triggered the forward current starts flowing through it and during this capacitor is charged up to the peak value of E म्हणजे काय, बॅटरी. once the capacitor is fully charged more than the supply voltage, source voltage, the SCR becomes reverse bias. म्हणजे ज्या वेळेला तुमचं काय होणार आहे, कपॅसिटर व्होल्टेज हे सप्लाय व्होल्टेजपेक्षा जास्त असेल त्यावेळेला SCR कोणत्या वर्किंगमध्ये जाणार आहे, रिव्हर्स बायसर मोडमध्ये जाणार आहे अँड हेन्स द कम्युटेटिंग ऑफ द डिव्हाइस. आणि त्यावेळेला SCR काय होणार आहे, कम्युटेशन ऑफ द डिव्हाइस. कम्युटेशन इज नथिंग बट टर्न ऑफ डिव्हाइस. द कपॅसिटर डिस्चार्ज थ्रू द लोड रेजिस्टन्स टू मेक ए रेडी द सर्किट फॉर द नेक्स्ट सायकल ऑफ ऑपरेशन. म्हणजे ह्या पद्धतीनं नेक्स्ट सायकल तुमची काय होणार आहे, जनरेट होणार. द टाइम फॉर स्विचिंग ऑफ द SCR डिपेंड्स ऑन द रेझोनंट फ्रिक्वेन्सी विच फर्दर डिपेंड्स ऑन L and C component. This method is simple, reliable for high frequency operations which is in the range below the 1000 Hz. This type of commutation circuit is preferred in with high values of L and C components. Now we will study the class B commutations. What is the meaning of class B commutation? The class B commutation ही कशाची डायग्राम आहे, क्लास बी कम्युटेशनची ही सर्किट डायग्राम आहे. या क्लास बी कम्युटेशन मध्ये काय आहे, क्लास ए कम्युटेशन मध्ये लोड रेजिस्टन्स RL शी L आणि C कसं होतं, सिरीज मध्ये कनेक्ट होतं. पण इथं सिरीज किंवा पॅरलल मध्ये आपण कनेक्ट करू शकतो. पण आता इथं काय केलेलं आहे, लोड रेजिस्टन्स RL हा काय घेतलेला आहे, सेपरेट घेतलेला आहे. लोड रेजिस्टन्स RL काय घेतलेला आहे, आपण सेपरेटली घेतलेला आहे. आणि L आणि C हे जे कम्युटेटिंग कॉम्पोनंट आहेत, कम्युटेटिंग कॉम्पोनंट म्हणजे काय, हे जे कॉम्पोनंट आहेत ते SCR ला टर्न ऑफ करण्यासाठी यूज करतोय. म्हणून यांना काय म्हणते आपण, कम्युटेटिंग कॉम्पोनंट. हे जे कॉम्पोनंट ते SCR ला काय करणार आहेत, टर्न ऑफ करणार आहेत. म्हणून SCR ला L आणि C हे कॉम्पोनंट SCR शी कसे कनेक्ट केलेले आहेत, पॅरलल कनेक्ट केलेले आहेत. मग कन्स्ट्रक्शन कसं असणार आहे, द कन्स्ट्रक्शन ऑफ क्लास बी कम्युटेशन इज ॲज शोन इन फिगर. This circuit diagram is consist into DC supply, SCR, L and C component and load resistance RL. Here L and C components are called as the commutating component and these components are connected in parallel with the SCR. ह्या पद्धतीने तुम्हाला काय लिहायला पाहिजे, याचं डिस्क्रिप्शन लिहायला पाहिजे. आणि here the load resistance RL is connected separately with L and C.
आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ह्याचं वर्किंग ज्याला पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी तुम्ही काय करणार आहे, सर्किटला अप्लाय करणार आहे, त्यावेळेला इथं पॉझिटिव्ह कनेक्शन असणार, हे निगेटिव्ह कनेक्शन असणार हे ह्या पद्धतीने. त्यामुळे SCR काय होणार इथं, टर्न ऑन होणार. आणि SCR कधी टर्न ऑन होतो, ज्याला तुम्ही गेटला काय करताय, गेट सप्लाय अप्लाय करताय तरच SCR टर्न ऑन होतो. मग ज्याला तिन्ही जंक्शन म्हणजे तुम्ही फॉरवर्ड बायसिंगमध्ये SCR आणला आणि ॲज वेल एज गेटला स्मॉल अमाऊंट ऑफ सप्लाय अप्लाय केला तर SCR काय होणार आहे, फॉरवर्ड बायसमध्ये वर्क होणार. मग फॉरवर्ड बायसमध्ये SCR वर्क होताना SCR मधून कोणता करंट फ्लो होणार आहे, I करंट हा फ्लो होणार आहे. SCR मधून इथून करंट फ्लो होणार ना, हा SCR मधून करंट फ्लो होताना हा जो करंट आहे तो करंट दोन ब्रँचमध्ये डिव्हाइड केला जाणार. ह्या एका ब्रँचमध्ये पण डिव्हाइड असणार आहे आणि हा एका ब्रँचमध्ये पण डिव्हाइड असणार आहे. आणि हा करंट कोणता असणार आहे, लोड करंट RL असणार आहे आणि हा काय आहे, हे SCR करंट असणार. म्हणजे दोन पाथमध्ये गेलेला करंट हा L आणि C कॉम्पोनंट थ्रू पहिल्यांदा वर्क होणार आणि हा डिरेक्टली म्हणजे इथं दोन लूप तयार होणार. हा फर्स्ट लूप तयार झाला आणि हा काय झाला, सेकंड लूप काय झाला, तयार झाला. म्हणजे हा जो सप्लाय आहे तो सप्लाय दोन ब्रँचमध्ये डिव्हाइड झाला. इकडे एक सप्लाय गेला आणि खाली एक सप्लाय आला. हा कशा थ्रू गेला, हा SCR थ्रू गेला हा, आणि हा पुढचा सप्लाय काय गेला, हा LC थ्रू गेला. मग हा जो सप्लाय आहे तो सप्लाय कशाला चार्ज करण्यासाठी यूज करणार आहे, कॅपॅसिटरला चार्ज करण्यासाठी काय करणार आहे, यूज करणार आहे. म्हणून इथे इनिशियली काय घेतलेला आहे, जो IL करंट आहे तो IL करंट कसा घेतलेला आहे, कॉन्स्टंट घेतलेला आहे आणि त्यानंतर तो काय होतो इथं डिक्रीज होत जातो. म्हणून इथं कॉन्स्टंट घेतलेला आहे कारण की हा IL करंट दोन ब्रँचमध्ये काय झाला, डिव्हाइड झाल्यामुळे. मग पहिल्यांदा SCR करंट कसा असणार आहे, ह्या पद्धतीने SCR करंट ह्या सर्किटरीमधून हा SCR करंट काय होणार आहे, हा I करंट आहे, हा SCR करंट आहे. SCR करंट दोन ब्रँचमध्ये डिव्हाइड झाला म्हणजे SCR करंटचा फ्लो पाथ तुमचा ह्या पद्धतीनं असणार आहे. मग ज्या वेळेला तुम्ही काय करणार आहे, ह्याचं वर्किंग प्रिन्सिपल कसं आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू एनोड अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू कॅथोड अँड व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ गेट पल्सेस अप्लाय टू द SCR, then SCR will be turn on and after the SCR will be turn on then current flowing through the circuitry. आणि ज्याला SCR मधून करंट फ्लो होणार आहे त्याला कॅपॅसिटर काय होणार आहे, इंडक्टर थ्रू चार्ज होणार आहे. कुठपर्यंत चार्ज होणार आहे, ते एका पीक पॉईंट पर्यंत कॅपॅसिटर काय होणार आहे, इथं कॅपॅसिटर एका पीक पॉईंट पर्यंत कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे. मग चार्ज झाल्यानंतर ज्या वेळेला कॅपॅसिटर व्होल्टेज असेल ते सप्लाइड व्होल्टेज पेक्षा काय असेल, जास्त असेल त्यावेळेला कॅपॅसिटर काय होणार आहे, इथं डिस्चार्ज होणार आहे. त्याला कॅपॅसिटर काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. आणि कॅपॅसिटर डिस्चार्ज झाला की ऑटोमॅटिकली तुमचा SCR काय होणार आहे, टर्न ऑफ होणार आहे. म्हणून ह्याचं डिस्क्रिप्शन ह्या पद्धतीने इथं दिलेलं आहे बघा. दिस इज ऑल्सो a self commutation circuit in which commutation of the SCR is achieved automatically by L and C component. Once the SCR is turned on, in this the LC resonant circuit is connected across the SCR but not in series with the load as in case of class A commutation. म्हणजे इथं काय होत नाही, SCR तुमचा आहे तो SCR काय होत नाही, सिरीजमध्ये कनेक्ट काय होत नाही, तो सेपरेटली कनेक्ट केलेला आहे. Hence the L and C components do not carry the load current. When the DC supply voltage is applied to the circuit, the capacitor charges with an upper plate positive and lower plate negative due to the supply voltage E. म्हणजे हे कोणतं व्होल्टेज आहे, तुमचं सप्लाय व्होल्टेज आहे. ह्या व्होल्टेजला काय म्हणते आपण, सप्लाय व्होल्टेज इज डिनोटेड बाय विच लेटर, E लेटर. When SCR is triggered, the current flows in two directions. One through the E plus SCR R E and another one is commutating component through L and C. See here, कसा करंट फ्लो होणार आहे, E SCR R आणि ह्या मायनस कॉम्पोनंटला होणार म्हणजे पॉझिटिव्ह E प्लस SCR RL and E minus ह्या पद्धतीने फ्लो होणार. इथं लिहिलंय बघा, one is through E plus SCR R आणि E minus and another one is commutating current through L and C. अनादर करंट कोणता आहे, हा अनादर करंट हा जो आहे तो करंट दोन ब्रँच मध्ये डिव्हाइड झाला. ह्या एक ब्रँच मध्ये डिव्हाइड झाला कोणत्या, E प्लस SCR RL and E minus. आणि सेकंड पाथ कोणता असणार आहे, लोड रेजिस्टन्स RL L C लोड रेजिस्टन्स RL म्हणजे हा पाथ झाला त्या करंटचा. ह्या पाथनं तो काय होणार आहे, करंट इथून इथं जाणार. हा करंट म्हणजे इथून स्टार्ट होणार करंट, तो कुठून, E प्लस L C लोड रेजिस्टन्स
REL अँड E मायनस या पद्धतीने करंटचा पाथ फ्लो होणार आहे. वन्स द SCR इज टर्न ऑन द कॅपॅसिटर इज स्टार्ट डिस्चार्जिंग थ्रू C प्लस L, T and C minus. When the capacitor is fully charged, it starts charging with a reverse polarity. Hence, reverse voltage applied across the SCR, which causes the commutating current IC to oppose the load current IL. When the commutating current IC is higher than the load current, the SCR will automatically turn on. म्हणजे जो तुमचा जो काय असणार आहे करंट फ्लो असणार आहे, तो करंट फ्लो कसा असणार आहे, IC करंट हा SCR करंट पेक्षा जर काय असेल जास्त असेल तर त्याला SCR काय होणार आहे, टर्न ऑफ होणार आहे. and the capacitor charges with original polarity. In the above case, SCR is turned on for some time and then automatically turn off for some time. This is a continuous process and the desired frequency of on off depends on the values of L and C. This type of commutations is mostly used in chopper circuit. हे कम्युटेशन आपण कशासाठी यूज करतोय, चॉपरसाठी यूज करतोय. ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे बघा. ज्या वेळेला तुम्ही सप्लाय व्होल्टेज अप्लाय करणार, सप्लाय व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, SCR काय होणार, फॉरवर्ड बायसिंग मध्ये जाणार. SCR फॉरवर्ड बायसिंग मध्ये गेल्यानंतर त्याला जर गेट पल्सेस अप्लाय केल्या तर SCR काय होणार आहे, टर्न ऑन होणार. टर्न ऑन झाल्यानंतर SCR मधून जो करंट फ्लो होणार आहे तो दोन पाथ मध्ये डिव्हाइड असणार आहे, फर्स्ट लूप आणि सेकंड लूप मध्ये. मग ज्या वेळेला फर्स्ट लूप मधून करंट फ्लो होणार आहे आणि सेकंड लूप मधून करंट फ्लो होणार, त्याला कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार. आणि कॅपॅसिटर कुठपर्यंत चार्ज होणार आहे, एका पीक पॉइंट पर्यंत कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे. आणि कॅपॅसिटर व्होल्टेज हे सप्लाइड व्होल्टेज पेक्षा जास्त झाले की कॅपॅसिटर काय होणार आहे, डिस्चार्ज होणार. आणि कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना तुमचा SCR काय होणार आहे, टर्न ऑफ होणार.